हरे कृष्ण. तर आज तुका म्हणे ही जी प्रवचन मालिका सुरू आहे त्यातलं 144 सत्र संपन्न होत आहे. या सत्रासाठी उपस्थितांचं हार्दिक स्वागत. तसं सर्वांच्याकडून ही अपेक्षा आहे की तुकाराम महाराजांच्या सारख्या जगद्गुरूंच्या अभंगावरती 4 शब्द बोलायची मला शक्ती मिळो, ऊर्जा मिळो, यासाठी आपण मला आशीर्वाद द्यावेत आपल्यासाठी नम्र प्रार्थना. हरे कृष्ण. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते रामानाथ स्वामी नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते वेदांत स्वामी नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी विचारिणी धन्यवाद पाश्चात्य देशतारी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे राम. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकं वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं श्रीरूपं साग्रजातं सर्वनरघुनाथं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य श्री राधा कृष्ण पादां सर्वमौलितां श्री हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश्वर भक्तकांत राधाकांत तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विश्वानुष्ठी देवी प्रणमामि. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर. हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे राम. तर आजचा अभंग असा आहे. अनेकांच्या घाते ज्यांची निवतील चित्ते, अनेकांच्या घाते ज्यांची निवतील चित्ते, तेची ओळखावे पापी निर्यावाची शीघ्र कोपी. तेची ओळखावे पापी निर्यावाची शीघ्र कोपी. जे कान पसरवणे ऐके वदे दुष्टवाणी, जे कान पसरवणे ऐके वदे दुष्टवाणी, तुका म्हणे भांडा धीर नाही ज्याचे तोंडा. तुका म्हणे भांडा धीर नाही ज्याचे तोंडा. सार्थ असा आहे. दुसऱ्याची हानी झाली असताना ज्यांना आनंद होतो असे लोक पापी आहेत. परत एकदा असतो. दुसऱ्याची हानी झाली असताना ज्यांना आनंद होतो असे लोक पापी आहेत. जे शीघ्रकोपी आहेत ते नरकवासाला जातात. शीघ्रकोपी आहेत ते कुठे जातात? नरकवासाला जातात. परनिंदा वाईट गोष्टी जो लक्षपूर्वक ऐकतो, परनिंदा वाईट गोष्टी जो लक्षपूर्वक ऐकतो आणि बोलतो तो पापी आहे. तुकाराम म्हणतात भांडखोरांच्या तोंडाला स्थिरता नसते ते दुष्ट समजावे. भांडखोरांच्या तोंडाला स्थिरता नसते ते दुष्ट समजावे. अशा प्रकारे त्या अभंगामध्ये तुकाराम महाराज अशी जी दुष्ट लोक आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यातला पहिला कोण? परदुःखी दुःखी, परदुःखी सुखी. दुसरा आहे शीघ्रकोपी, तिसरा आहे परनिंदा करणारा आणि चौथा आहे भांडखोर. तर ह्या समाजामध्ये आपल्याला असे काही लोक पाहायला मिळतात की दुसऱ्यांचं दुःख पाहून त्यांना आनंद मिळतोय. ही अघोरी स्वभाव असतोय. दुसरी दुःखी जेव्हा असतात त्यावेळी ते आनंदी होत असतात. आणि दुसरा आहे तो शीघ्रकोपी. थोडंफार काय घडलं म्हटलं की त्याला राग येतोय आणि या रागाचा परिणाम काय होतो हे आपण पुढे बघायचंच आहे. तिसरं म्हणजे परनिंदा, दुसऱ्याची निंदा. काही लोकांना दुसऱ्याची निंदा करण्यातच आनंद होत असतो. दुसऱ्यांच्या बाबतीत चांगलं ते कधी बोलणारच नाही. हे मुख भगवंतांनी दिलेलं आहे. ते दुसऱ्यांचं कौतुक करायसाठी दिलेलं आहे. भगवंतांचं महती गायण्यासाठी दिलेलं आहे. हे कधी त्याच्याबद्दल विचार करत नाही. ते परनिंद्यामध्येच त्यांना आनंद मिळत असतो. आणि दुसरं म्हणजे भांडखोर.
या भांडखोरांना काही कारण लागत नाही, अगदी छोट्याशा कारणावर सुद्धा भांडण करत असतात. आणि अशा लोकांना शास्त्र काय सांगते, दुष्ट समजलं पाहिजे, सगळे दुष्टच आहे. तर आता पहिलं उदाहरण म्हणजे परदुःखी दुःखी. समाजात असे आता आपण चर्चा केली की दुसऱ्यांचं दुःख पाहून त्यांना अगोदर आनंद होतो, अशी ही समाजाला लागलेली एक काळिमा आहे. आणि मग दुसऱ्यांना दुःखी करून आनंद घेत असताना ते कोणताही मार्ग स्वीकारतात. हा शास्त्रीय मार्ग आहे का, शास्त्र याच्याबद्दल काय सांगतं किंवा साधू संत काय सांगतात, ते करणे योग्य आहे का, हे जराही विचार करत नाही. फक्त स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःचा आनंद याचाच ते विचार करतात आणि कोणताही मार्ग स्वीकारतात. आणि आपल्या आनंदासाठी दुसऱ्यांना दुःख करण्यामध्ये त्यांना जराही शरम होतात. इतके ते खालच्या तळचे लोक असतात. त्याचं उदाहरण म्हणजे धृतराष्ट्र. धृतराष्ट्र दृष्टीनं अंध होताच होता आणि बुद्धीने अंध होता. आणि त्यांनी किती पांडवांना दुःख दिलं, कशासाठी? फक्त स्वतःला राज्य मिळावं म्हणून, स्वतःला आनंद मिळावा ना, किती दुःख दिलं. सारासार विचार ह्या कौरवाने कधीही केलेला नव्हता, इतकं त्याने पांडवांना दुःख दिलं आणि पांडवांना त्रास दिला. त्यातले अनेक उदाहरण आहेत आपण, की भीमाला विष देण्यात आलं. आपल्या भावाच्या मुलांना विष, त्यांचं पालन करणं तिची जबाबदारी होती धृतराष्ट्राची, पण त्याला विष देऊन मारत होते का, तर तो प्रतिस्पर्धी होईल दुर्योधनाचा म्हणून. किंवा पांडवाच्या मुलाच्या मध्ये तिच्या मनात द्वेषच होता, त्यांना भीमाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. नंतर या पांडवांना लाक्षागृहात जाळायचा प्रयत्न केला. महाभारत सगळं तुम्हाला माहितच आहे. थोडस त्यातला आपल्या राज्याचा भाग द्यायला लावू नये म्हणून दुसऱ्यांचा जिवंत मारणं किंवा त्याची हत्या करणे किती क्रूरता आहे. इतका क्रूर व्हायसाठी इतके प्राणी सुद्धा कधी कधी संवेदनशील असतात, क्रूर नसतात. इतका मनुष्य प्राणी क्रूर होतोय. आणि असेच उदाहरण म्हणजे धृतराष्ट्र आणि सगळे कौरव. नंतर त्यांना दूध क्रीडेमध्ये पण हरवलं. तसं बघितलं तर शास्त्रानुसार त्यांना त्यांचं राज्य मिळायला पाहिजे होतं पांडवांना, पण त्यांना राज्य द्यायचं तर बाजूलाच राहू दे, पण त्यांना धूत क्रीडेत हरवून त्यांनी जे राज्य वैभव तयार केलं होतं ते सुद्धा त्यांच्याकडून हरवून घेतलं. कारण सगळे जे लोक होते, वरिष्ठ लोक, ते पांडवांच्या बाजूने होते हे धृतराष्ट्राने कंपनीला माहित होतं. म्हणून त्यांनी ती पडीक जमीन होती ती त्यांना दिली आणि तिथं त्यांनी इतकं सुंदर वैभव स्थापन केलं, हे त्यांना बघवत नव्हतं. म्हणून ही द्रुतगडीची आयडिया केली आणि त्यांच्याकडून ते पण हिरावून घेतलं. 12 वर्ष त्यांना वनवास भोगायला लावला आणि 1 वर्ष अज्ञातवास. अशा पांडवांना हा त्रास दिला. त्याच्यात दुसरं काय नव्हतं तर स्वतःच्या आनंदासाठी ते सगळं हे करत होते आणि त्यांची संपत्ती हिरावून त्याच्यावर हे आगसापासून बसलेले होते. आणि 13 वर्ष 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास झाल्यानंतर सुद्धा काही निमित्तानं त्यांना न द्यायचा नकार केला. नकार दिला त्यांना, काही मी देणार नाही, एका सुईच्या टोकावर जे पण राहणार आहेत मातीची तेवढे सुद्धा मी देणार नाही, असं दुर्योधनानं सांगितलं. एवढंच नव्ह, त्यात मध्यस्थी करायला भगवान श्रीकृष्ण गेले होते. पण भगवान श्रीकृष्णाला भगवान म्हणून कौरवांनी कधी ओळखलंच नाही. काही लोक, मोजके लोक सोडले, भीष्मदेव, कृपाचार्य, द्रोणाचार्य, विदुर हे जर सोडले तर बाकी जणांना भगवंतांना भगवंत म्हणून कोणी ओळखलंच नाही, धृतराष्ट्रासह सर्वांनी. आणि त्यांनी मध्यस्थी केली होती की तुम्ही राज्य द्यायला पाहिजे. शेवटी नाही म्हणून सांगितलं त्यांनी, मी देणार नाही, तुम्हाला काय करायचं करा. तेव्हा भगवंतांनी सांगितले की त्यांना न विचारता एक पर्याय देतो, तुम्ही 5 पांडवांच्यासाठी 5 गावं द्या. तर ती पण द्यायचा त्यांनी नकार दिला आणि म्हणून हे युद्ध झालं. हे युद्ध का घडलं? फक्त कौरवांच्या आनंदासाठी, स्वतःच्या आनंदासाठी, पांडवांना त्रास देऊन किंवा पांडवांना आपल्या राज्यातून त्यांचा हक्क हिरावून घेऊन त्यांना आनंद मिळत होता म्हणून हे केलं. अशी ही प्रवृत्ती समाजामध्ये असते. स्वतःच्या आनंदासाठी काहीही करते. दुसऱ्यांना सारासार विचार, विवेक बुद्धी भगवंतांनी दिलेले मनुष्याला, पण या विवेक बुद्धीचा त्यांनी कधी वापर करत नाही. फक्त स्वतःचा आनंद आणि स्वतःचा स्वार्थ यासाठी सर्व काही घडलं जाते. आपल्या अवतीभोवती सुद्धा अशा अनेक व्यक्ती आपल्याला बघायला मिळतात की हा सारासार विचार त्यांच्यात कधीच येत नाही. फक्त स्वतःचा आनंद आणि स्वार्थ याच्या पुढे त्यांनी दुसरं काही बघितलं जात नाही. असे अंध लोक आपल्याला कितीतरी बघायला पडतो. मग आणि मग साधू संत काय सांगतात, शास्त्र काय सांगतं, याचा तो विचार कधीच करत नाही. आणि दुसरा मग प्रश्न पडतो आपल्याला की एवढं धर्म मागाने वागणारे जे पांडव आहेत त्यांच्या वाट्याला त्रास का आला? आता एक म्हण आहे, आपण वापरतो, सर्रास वापरतो, की सरते शेवटी सत्याचा चोच बनतो.
पण सत्याचा विजय सरते शेवटी होतो हा शब्द आहे ना. अगोदर सगळा त्रास सहन करावा लागतो आणि सरते शेवटी सत्याचा विजय होतो हा मन आहे. पांडवांना एवढं सगळं भगवंत त्यांच्या बाजूला असून सुद्धा, एवढं धार्मिक प्रवृत्ती असून सुद्धा, तर पांडवांना हा त्रास का झाला? तर ह्याचं उत्तर काय आहे की सुख त्या व्यक्तीच्या मानण्यावर आहे. साधूशास्त्र भगवंत आदेशांच्या उपदेशावर आदेशावर अवलंबून असणे आवश्यक आहे. आणि पांडवांनी भगवंतांना जे पाहिजे होतं, भगवंतांची काय इच्छा त्यानुसार केलं. आता साधी गोष्ट आहे की एखादा हमाल एक भाकरी थोडीस चटणी आणि तेल खाऊन रात्री झोप लागते, त्याला मस्त पैकी झोप लागते आणि एक पंचपक्वानाचा ताट खातो. पण त्या आनंदापासून हा जो हमाल असतो तो दिवसभर कष्ट इतकं करतो, काबाड कष्ट करतो, त्याला खूप भूक लागलेली असते आणि मग तो ते अन्नप्राशन करतो आणि त्याची जी भूक आहे ती शांत होते आणि तो शांतपणे झोपू शकतो, कारण दिवसभर कष्ट केलेलं असते. आणि हे असे बडे लोक आहेत की पंचपक्वान खाणारे असे बरेच लोक आहेत, ते खातात करतात, पण त्यांना रात्री झोप पण येत नाही असलं खाऊन सुद्धा. आणि सुंदर अशा गादीवरती बिछाण्यावर होतो तरी झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात. तर सुखी कोण म्हणायचा दोघांच्या मधला? तो जो काबाड कष्ट केला आणि साधी चटणी भाकर खाल्ली आणि आनंदाने झोपला तो सुखी म्हणायचा, की हा इतका पैसा असून इतकं वैभव असून सुद्धा रात्री झोप येत म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतात, हा सुखी म्हणायचा? सर्वसामान्य विचार केला तर तो हा हमाल आहे, तो त्या वैभवशाली माणसापेक्षा कितीतरी पटीने सुखी आहे. अशा प्रकारे सुख मानण्यावर असतं. सुख हे ह्याला सुख म्हणतात आणि ह्याला सुख म्हणत नाहीत असं कुठेही आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. सुख हे मानण्यावर असतं. आता दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं जे सुख मिळतंय ते क्षणिक असते. हे भौतिक सुख आहे, क्षणिक असते. खरं सुख हे आध्यात्मिक सुख, ची प्राप्ती केल्यानंतर भगवंतांना जो आनंद मिळतोय, जे सुख मिळतंय ते खरं शाश्वत आनंद आहे, खरं सुख आहे. आणि बाकी इथं भौतिक जगात जे पण सुख असते ते टेम्पररी असते, काही कालानंतर नाही सोडून जाते. कुठला आपण आनंद उपभोगत असतो त्याला शेवट आहे, अंत आहे, त्याचा अंत होतो आणि मग आपल्याला ते आठवून हा मी आनंद भोगला आणि आता तो आनंद मिळत नाही म्हणून दुःख होतं. पण हा जे भौतिक शाश्वत आध्यात्मिक आनंद आहे तो शाश्वत असतो, तो कधी आपल्याला दुःख देत नाही आहे. आणि हा अघोरी आनंद क्षणिक असल्यामुळं त्यापासून मिळणारा आनंद हा माणसाला पूर्णपणे सुखी करणारा नसतो. पूर्णपणे सुखी कधीच होऊ शकत नाही. आणि आध्यात्मिक आनंद हा पूर्णपणे सुखी करणारा असतो, त्याच्यात कोणतीही कमतरता नसते आणि हा शाश्वत टिकणारा असतो. म्हणून आपण कधी पूर्ण आनंद देणारा आणि शाश्वत टिकणारा आनंद कसा मिळवावा यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे. तर हे आपण कर्म करत असताना आपण बऱ्याच वेळी चर्चा केली, हे कर्म करत असताना शाश्वत आनंद मिळावा असं कर्म कोणतं? तर कर्माचे 3 प्रकार आहेत, ह्याबद्दल पूर्वी पण चर्चा केली. कर्माचे 3 प्रकार आहेत. एक सकर्म म्हणजे कर्म, दुसरं विकर्म आणि तिसरं अकर्म. सकर्म म्हणजे काय? शास्त्रात वेदात दिलेल्या आदेशानुसार कर्म करणे. आणि हे कर्म केल्यामुळं पुण्यसंचय होतो आपल्याकडे आणि ह्या पुण्यसंचयामुळं आपण उच्च लोकात आपला जन्म होतोय आणि त्याचे आनंद पण इथल्या भौतिक जगाच्या पटीनं कोटी पटीनं जास्त आहेत, अशा आनंद आपण उपभोगतो. आणि हे आनंद उपभोगून झाल्यानंतर हा जो आपला पुण्यसंचय असतो तोपर्यंत आपल्याला आनंद त्या उच्च लोकांमध्ये मिळतो. आणि हे आपला पुण्यसंचय संपल्यानंतर परत आपल्या प्रेततलावर येतो आणि परत गणित सुरू, जन्म मृत्यू जरा आहे. हा झाला सकर्म. हे वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे कर्म असते, शास्त्रामध्ये सांगितलेले कर्म असते. दुसरं कर्म म्हणजे विकर्म. शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्या विरुद्ध कर्म, जे आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात किंवा असुर असतात, राक्षस असतात, हे सगळे शास्त्राच्या विरुद्ध कर्म करतात, कारण ते शास्त्रच मानत नाहीत. ते भगवंतांना मानत नाहीत आणि शास्त्र सुद्धा मानत नाही. ही शास्त्र सगळे आध्यात्मिक आली, कुठून आली? भगवंताच्या मुखातून आले. आणि भगवंतांनी हे ज्ञान दिलेलं आहे ब्रह्मदेवाच्या मार्फत. तर ह्या शास्त्राला हे सूर आणि राक्षस मानतच नाही. त्यामुळे जे कर्म करतात ते या शास्त्रात नमूद केलेल्या कर्माच्या विरुद्ध करतात. मग हे असं कर्म केलेल्याचं फळ काय मिळतंय? तर पापाचा संचय होतो. पापाचा संचय होतो आणि या पापाच्या संचयामुळे त्यांना नरकात भोगायला लागतात. अत्यंत अत्यंत कष्ट नरकामध्ये भोगायला लागतात. तर खालच्या योनीमध्ये जन्म मिळतो आणि त्याची दुःख भोगावे लागतात. आता पहिलं कर्म म्हणजे सकर्म. हे कर्म शास्त्रानुसार केलं जाते, पण ह्याच्यामुळे जरी सुख मिळालं, आनंद मिळाला, तरी तो बॅलन्स संपल्यानंतर आपण परत
पृथ्वीवर यायला लागतंय आणि परत दुःख भोगावं लागतंय किंवा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जावं लागतंय. म्हणजे जरी तुम्ही पुण्यकर्म असं कर्म केलं त्याच्यामुळे पुण्य संचय झाला तरी सुद्धा आपल्याला परत जन्म घ्यावाचा लागतो आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून परत भटकावंच लागतंय. आणि दुसरं कर्म विकर्म त्याच्यामुळे तर आपण नरगमन होतंय किंवा नीच योनीमध्ये जन्म होतोय. हे दोन्ही कर्म झाली. म्हणजे त्या दोन्ही कर्मामुळं आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि पुन्हा दुःख कष्ट भोगावं लागतंय, पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून भटकावं लागतंय. मग असं कुठलं कर्म आहे की ते आपल्याला ना सुख प्राप्ती पण करत नाही, स्वर्गात जाऊन करतोय ती, ना नरक गमन पण करावं लागत नाही, आपला जन्मच होत नाही, त्यामुळे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात भटकायचा प्रश्न येत नाही. तर असं कर्म म्हणजे अकर्म आपण केलं पाहिजे. आणि अकर्म म्हणजे काय? भगवंताची भक्ती. ही भक्तिमय कर्म करून आपली जे कर्म आपण भगवंतांना अर्पण केल्यामुळं आपले जे कर्माचं फळ आहे ते भगवंत स्वीकारतात. त्याच्यामुळं ना नरकात जावं लागतंय ना स्वर्गात जावं लागतंय, भगवंताच्या धामात जायला पाहिजे. आणि भगवंतांचं प्रेम मिळाल्यामुळे तिथं शाश्वत आनंद भगवंताची सेवा करायचं फळ मिळतंय. म्हणून आपण जन्मभर भगवंताची भक्तिमय कार्य करून, अनेक भक्तिमय कार्य आहेत त्यातली सगळीच करायला पाहिजे असं नाही, एखादं जरी केलं तरी चालतं. तर ही करून आपण भगवंताचं प्रेम प्राप्त केलं पाहिजे. आता पांडव जरी एवढे कष्ट भोगले तर शेवटी भगवंताने पांडवांनाच राज्यावर बसवलं, युधिष्ठिरालाच महाराज बनवलं आणि सारे पृथ्वीचं राज्य करत होते ते. तर का भगवंताने हे केलं? कारण जो मनुष्य आपल्या वहिनी म्हणजे आई सन्मान असणाऱ्या स्त्रीचं असा अपमान करतो, जो वरगव्यांचा कल्याणाचा विचार कसं करू शकेल, जो आपल्या वहिनी बरोबर असं वर्तन करतो, जे आपल्या भावाच्या बरोबर असं वर्तन करतो, त्यांना आपल्या राज्यापासून वंचित करायचा प्रयत्न करतो, तर तो राज्य काय करणार? तो जनतेचं काय पालन पोषण व्यवस्थित करू शकेल? म्हणूनच भगवंतांना असं धार्मिक राज्य आणायचं होतं. धर्माप्रमाणे राज्य करणारा राजा पाहिजे होता, म्हणून त्यांनी कौरवांचा नाश केला आणि कृष्णाला राजा बनवलं. आता तसंच दुसरा हा झाला कुठला विषय? परदुःखी सुखी असणारी ही प्रवृत्ती झाली. अशी अनेक अनेक हजारो उदाहरण क्षेत्रामध्ये जे दुसऱ्यांना त्रास देऊन आपण आनंदी होत असतात ते. आता दुसरा म्हणजे शीघ्रकोपी. काही लोकांना अगदी थोड्या थोड्याशा प्रसंगी पण इतकं दुःखी क्रोधित होतात आणि त्या क्रोधामध्ये ते काय करतात ते त्याचं तर नाही समजत नाही. आणि जेव्हा जेव्हा क्रोध होतो त्यावेळी त्यांची बुद्धी नष्ट होऊन जाते आणि आपण काय करतोय ते विवेक बुद्धी नष्ट होते, त्यामुळे आपण काय करतोय याच्यावर त्यांचं नियंत्रण राहत नाही आणि पुढच्या घटना अशा घडतात त्यामुळे त्यांचं आध्यात्मिक दृष्टिकोन पतन होतंय. हा क्रोध हा सर्व विनाशक आहे. तर भगवद्गीतेमध्ये याच्याबद्दलचा एक खूप सुंदर श्लोक आहे, 2.62 आणि 3.7. तर श्लोक नंबर 2.62 म्हणतो, ध्यायतो विषयान् पुंसा संगस्तेषु पजायते संगात जायते कामा कामा क्रोधो अभिजायते. त्याच्या पुढचा श्लोक आहे, क्रोधात भवती समूहा समूहात स्मृती विभ्रंशः स्मृती विभ्रंश बुद्धिनाशो बुद्धिनाशात नसते. म्हणजे काय होतंय, ज्यावेळी आपण विषयाबद्दलचं चिंतन करू लागतो, आता याचा अर्थ असा आहे, इंद्रिय विषयाचे चिंतन करीत असता मनुष्याची त्या विषयाच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते. म्हणजे एखाद्या विषयाबद्दल आपण चिंतन करायला लागलो, विचार करायला लागलो, तर ती वस्तू आपल्याला प्राप्त होऊ दे, तो घटक आपल्याला मिळू देत, त्यासाठी आपलं मनात इच्छा जागृत होते, तीव्र इच्छा जागृत होते, आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीपासून काम उत्पन्न होतं. म्हणजे पाहिजे 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 त्यासाठी काही करायला तयार आहे, पाहिजे पाहिजे हे काम उत्पन्न होतं. आणि ह्या कामा आणि ती इच्छा जर आपली पुरी झाली नाही तर मग क्रोध निर्माण होतो. हा क्रोध निर्माण होतो, जी आपली इच्छा पूर्तता इच्छेची झाली नाही तर आपल्याला क्रोध निर्माण होतो. आणि पुढे काय? आणि ह्या क्रोधापासून आपण इतकं मोहित होतो की आपली विवेकबुद्धी नष्ट होऊन जाते आणि या मोहापोटी या मोहात जाऊन आपल्या स्मृती जी होती ती होऊन शकते. काय विवेकबुद्धी आहे, काय केलं पाहिजे, काय नको, ही विवेकबुद्धी नष्ट होते. आणि बुद्धिनाशी जेव्हा होतो त्यावेळी मनुष्य त्याचं आध्यात्मिक दृष्टिकोन पतन होतो. मग त्याचं काय होईल, तो शेवटी नरक गमनच करणार हे नक्की. तर अशा पद्धतीने ह्या क्रोधावर आपण जर नियंत्रण नाही ठेवलं तर आपला सर्व नाश होण्याची 100% खात्री असते. आता कधी कधी बघतो की मी जरोडा जेलमध्ये प्रचारासाठी जातो, तर त्या काही लोकांच्या मी
चर्चा करतो आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि काही जणांना बरेच लोकांनी विचार केला. सांगितलं मी विचारल्यानंतर की असं कसं काय तुम्ही केलं. तर प्रभूजी त्यावेळी माझ्या डोक्यात काय विचारच आला नाही. विचारच आले, मी उचलली, कोरडाने घातली डोक्यात, उचललं हाताने घातलं डोक्यात. आणि नंतर ते झाल्यानंतर मी असा कसा गेलो, मी पश्चात्ताप माझ्या डोक्यात. तुम्ही त्या घटनेला त्यावेळी ही घटना करावी की नको ही वेद बुद्धी डोक्यात आलीच नाही म्हणतात. तर अशा प्रकारे ह्या जेलमध्ये येणारे जे बरेच लोक होते त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. ती शीघ्रकोपी असल्यामुळं हा परिणाम ते भोगत आहे. आता आयुष्य सगळं जेलमध्ये गेलं. आता गेल्यानंतर समाजात पूर्वीसारखं स्थान मिळत नाही. आयुष्य वाया गेलं. मनुष्य जन्म भगवंतांनी कशासाठी दिला होता त्याचा पुरेपूर दुरुपयोग केला आणि त्यामुळे शेवटी पुढचा जन्म कुठला मिळेल याची खात्री नाही. पण ठीक आहे, आता बाहेर पडल्यानंतर जो राहिलेलं आपलं आयुष्य आहे ते जरी भगवत भक्तीत नाही घालवलं तर पुढच्या जन्मी नरक गमनच आहे. तर ही गोष्ट महत्वाची आहे. आणि सारासार अशा वेळी ज्या वेळी आपल्याला अशा घटना हर घडीला घडत असतात, आपल्या क्रोधावरती नियंत्रण ठेवायसाठी आपण काय केलं त्याचा विचार केला पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक घटना घडतात की समोरची व्यक्ती आपल्याशी असं वागते की त्याच्यामुळे आपल्याला क्रोध येतो. कारण आपण 6 रिपू जे आत बसले ते काम पण 6 विषयी जे रिपू आत बसलेले त्यातला एक काम आणि क्रोध आहेच, क्रोध आहे. तर क्रोध येणारच, त्याचा प्रभाव दाखवणार. मग त्याच्यावर नियंत्रण कसं करायचं. पण इतकं सोपं नाही आहे त्या क्रोधावरती नियंत्रण करणं. पण आपण आध्यात्मिक दृष्टिकोनाचा विचार करून मार्गदर्शन घेतलं तर आपण करू शकतो. ज्यावेळी अतिव क्रोध होतोय त्यावेळी आपण भगवंतांचं नामस्मरण करायचं. काही लोक, ते पूर्वीचे लोक सांगतात 1 2 3 4 असे 10 आकडे मोजायचे, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचं. तर त्याच्यापासून निष्क्रियता आहे त्याच्यामध्ये. त्याच्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण केलं की समजा अतिशय आम्हाला क्रोधित झालो, शांत व्हायसाठी आपण विठ्ठल 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 म्हणत बसायचं आणि ते जे आपण म्हणतो त्याच्यावर मन एकत्रित करायचं. किंवा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे, त्या मंत्राचं उच्चारण करायचं आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचं. असं काही काळ आपण केल्यानंतर आपलं मन शांत होत. आणि मग सारासार वेद बुद्धीनं आपल्याला जर जमत असेल, आपली वेद बुद्धी तेवढी क्षमता असेल तर आपण विचार करायचा की हे मी करतोय बरोबर आहे का चुकीचं आहे. आणि हे आपल्याला जर जमलं नाही तर दुसऱ्या एखादा आध्यात्मिक प्रवृत्तीचा किंवा समाजातले असे ज्ञानी लोक असतात, त्यांना अनुभवी लोक असतात, त्यांना विचार मी काय करणं बरोबर आहे काय करणं चुकीचं आहे आधीच त्याच्यावर उपदेश घ्यायचा आणि मग त्याचा फॉलो करायचा. अशा दिशेने आपण क्रोधावरती नियंत्रण घेऊ शकतो. आता दुर्वासा मुनी अमरीश महाराजांच्या ना मारायसाठी त्यांनी एक वृत्त्या निर्माण केली, राक्षस निर्माण केला आणि ते राक्षस दुर्वासा मुनींना मारायला आला त्याच्यावरती. कारण का, दुर्वासा मुनी असून सुद्धा त्यांना अष्टशक्ती प्राप्त असून सुद्धा त्यांचा क्रोधावर एवढं नियंत्रण नव्हतं, म्हणून एक प्रकार घडला. आणि म्हणून अंबरीश महाराजांचं संरक्षण करायसाठी भगवंतांनी सुदर्शन चक्र कायमच ठेवलेलं होतं, त्यांच्या राज्याभोवती करत होते. कारण अंबरीश महाराज हे 24 तास भगवंतांच्या भक्तीत लीन असायचे. त्यांनी जो दुर्वासा मुनीच्या बाबतीत केलेली जी चूक होती ती त्याला चूक म्हणताच येत नाही. कारण एकादशीचा उपवास सोडायचा होता त्यांना आणि तो उपवास जर वेळेत पारणाच्या वेळेत नाही सोडला तर त्या एकादशी व्रताचं फल प्राप्त होत नाही. आणि दुर्वासा मुनी तर मी जेवण लगेच येणार होते पण ते लवकर आले नाहीत तिकडून लगेच स्नान करून. पण थोडासा वेळ झाला म्हणून त्यांनी आपल्या जे शास्त्रीय आध्यात्मिक लोक होते त्यांना सल्ला देणारे त्यांच्याला चर्चा विचार केला आणि चर्चा करून त्यांनी सांगितले की 2 बूंद 1 बूंद पाणी ग्रहण करा आणि नंतर दुर्वासा आल्यानंतर उपवास सोडा. पण हे दुर्वासा मुनींना अंतर्ज्ञान असल्यामुळे त्यांना माहित झालं की अंबरीश महाराजांनी पाण्याचा थेंब घेतलेला आहे. म्हणून ते म्हणाले की मला मला मी आलेलो होतो तर माझ्या अगोदर तो उपवास कसं सोडला, माझा आता करायचा होता. म्हणून त्यांना त्यांचा वध करायसाठी राक्षस निर्माण केला आणि त्यांच्यावरती पाठवला. की किती दुर्वासा मुनी सारख्या लोकांचा सुद्धा राग किती अनावर होतोय सांगण्यासारखी गोष्ट आहे. आणि ज्यावेळी मग तो राक्षस मारायला यायला लागला अंबरीश महाराजांना तर भगवंताचं सुदर्शन चक्र आलं आणि त्यांनी त्या याचा तर राक्षसाचा तर वध केलाच आणि दुर्वासा मुनींच्या पाठीमागे लागला. तर हे दुर्वासा मुनी पळायला लागले, संपूर्ण ब्रह्मांडभर पळू लागले, विश्वास सगळे पळू लागले आणि पाठीमाग सुदर्शन चक्र लागलेलं होतं. आणि त्याचा जो गरमी होती ती सहन होण्यास झाली दुर्वासा मुनीला. मग दुर्वासा मुनींनी सगळी देवी देवतांच्याकडे गेले. शेवटी ब्रह्मदेवांच्याकडे. ब्रह्मदेव म्हणले हे मी काही करू शकत नाही, तुला मी काही मदत करू शकत नाही कारण तू भगवंतांच्या विशुद्ध भक्ताच्या प्रती अपराध केलेला आहे. मग ब्रह्मदेवांचं झालं तर शिवजींच्याकडे गेले, शिवजीने पण तेच सांगितलं. मग भगवान विष्णूंच्याकडे गेले
तर विष्णू म्हणाले की मी भक्त पराधीन आहे, माझ्या भक्तांना मी विकलो गेलोय आणि मी भक्तांच्या हृदयात वास करतो आणि मी तुला काही मदत करत नाही, तू माझ्या भक्ताचा अपराध केलेला आहेस, मी तुला कधी क्षमा करू शकणार नाही. भगवंत आपला अपराध मान्य करतात पण आपल्या भक्तांचा अपराध मान्य कधीच करू शकत नाही. मग शेवटी दुर्वासा मुनीला सांगितलं तू अमरीश महाराजांची शरणागती घे. परत दुर्वासा मुनी आले आणि अमरीश महाराजांची माफी मागितली, त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि मग अमरीश महाराजांना अपराध वाटला की एवढ्या थोड्या मुलींना मी माझ्या माफी मागायला, त्यांनी तेच म्हणले नाही नाही तुमचा एवढा मोठा अपराध माझ्या दिवशी नाही आहे, मला माफ करा. आणि त्यांनी सुदर्शनाला प्रार्थना केली की मी जर शुद्ध भक्त असेल, भगवंताची शुद्धरित्या भक्ती केली असेल तर तुम्ही माझं ऐकावं आणि या दुर्वासा मुनींना मुक्त करावं आपल्याला. मग सुदर्शन चक्र सुद्धा शांत झालं आणि निघून गेलं आणि मग दुर्वासा मुनी त्यांना अनेकानेक आशीर्वाद निघून गेले. म्हणजे हा शुक्र कोप असतोय हे ऋषीमुनी सारख्या थोर व्यक्तींना सुद्धा सोडत नाही, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचं काय. म्हणून आपण ज्या ज्या वेळेस क्रोधाची परिस्थिती निर्माण होते त्यावेळी आपण भगवंताचं नामस्मरण करायचं आणि जो निर्णय त्यावेळी आपण घ्यायचा असतो क्रोधाच्या वेळी त्यावेळी कधीच घ्यायचा नाही, शांतता बाळगायची आणि त्यावेळी मन जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी असली घटना घडत असते त्यावेळेस अनेक अनेक घटना घडतात, तर त्यावेळी आपल्या मनावर शांतता होण्यासाठी भगवंताचं नामस्मरण करण्यासारखं दुसरं आपल्याकडे शस्त्र कुठलंही नाही. जसं आपण भगवंताचं नामस्मरण करत जाऊ, भगवंताच्या लीलावरती स्मरण करू, तसं तसं आपलं मन शांत होतंय आणि मनातले वाईट विचार किंवा क्रोध नाहीसा होतो. आता कौरवांच्या बाजूनं हे जे शकुनी कौरवांच्या बाजूने होते त्यांनी नेहमी पांडवांचा नाश कसं करायचा हाच विचार करत होता, दुसरं काय नाही. पांडवांचा नाश कसं करायचा यासाठी दुर्योधनाला ते सल्ला द्यायचे. आता ज्यावेळी ही हिची घटना घडली, सोंगट्यांचा खेळ खेळायची, त्यावेळी दुर्योधन काय म्हणाले की आमच्या वतीनं शकुनी फासे टाकते. म्हणजे कौरवांनी आमचे जे प्रतिनिधी फासे टाकणार होते ते शकुनीला केला, पण शकुनींच्याकडे जे फासे टाकायची जी सोंगट्या होत्या त्या त्याच्यावर त्याचा खूप प्रभाव होता. ते कुठल्या तरी एका त्यांच्या हाडाच्या याच्यापासून बनवलेल्या होत्या आणि शकुनी जो म्हणत होता ते तसे फासे पडत होते आणि त्यामुळे अशा अनैतिक मार्गाने हे कौरवाने पांडवांना हरवलं. पण त्यावेळी भगवंताने युधिष्ठिर महाराजांना अप्रत्यक्षरित्या विचारलं सुरू होता, मी तुमच्या बाजूने फाशी टाकू काय? तर युधिष्ठिर महाराज त्यावेळी काय म्हणाले, नको तुम्ही ह्यात पडू नका, हा अवैध खेळ आहे, थोडक्यात हा राजांच्या मध्ये हा चालतोय, तुम्ही यात अवैध पडू नका, आमचा आम्ही स्वीकार होते. मग त्यावेळी युधिष्ठिर महाराजांनी विचार करायला पाहिजे होता की जर कौरव आपला प्रतिनिधी म्हणून शकुनीला देतात तर आमचा प्रतिनिधी भगवान श्रीकृष्णांना का दिली नाहीत? तरी भगवंतांची इच्छा होती, समजा ते दिलं असतं आणि पांडव जरी कौरव हरले नसते तर भाग वेगळा झाला असता, मग जे भगवंतांना घडवायचं ते घडलंच नसतं. म्हणून हे भगवंताचीच इच्छा होती. पण युधिष्ठिर महाराज म्हणले नको. समजा आपण कल्पना करूया त्यावेळी भगवान श्रीकृष्ण जर कौरवाच्या बाजून पांडवांच्या बाजून असते तर कौरव युद्ध ह्या सोंगट्याच्या खेळामध्ये जिंकले असते काय? अजिबात नाही. भगवान श्रीकृष्णाच्या पुढे कोण जिंकणार आहे? शकुनीचं काय चाललं नसतं आणि हे जे सोंगट्याचा खेळ होता तर पांडव जिंकले असते, नक्की जिंकले असते. पण भगवंतांना हे करायचं नव्हतं, कारण भगवंतांना कौरवाचा नायनाट करायचा होता आणि त्याला माध्यम त्यांनी पांडवांना माध्यम केलेलं होतं, म्हणून हे घडलं. दुसरी महत्वाची गोष्ट, शकुनी हा कायम कौरवांच्या बाजूने स्वतः पांडवांचा छळ कसा करायचा विचार करत होता. पण शकुनी प्रत्यक्षात शकुनीचं व्यक्तित्व वेगळंच आहे. आपण सुद्धा रामायणामध्ये बघितलं की कैकेयी म्हटले की खलनायक म्हणून समजतो, कैकेयी खरी प्रभू रामचंद्रांची होती. प्रभू रामचंद्रांच्या आदेशावरूनच त्याने वनवासात पाठवायचे बेटाचे हे जे वर मागितले हे प्रभू रामचंद्रांच्या इच्छेनुसार केले आणि एवढ्या जनतेचा क्षोभ घेतला. पण भगवंत प्रभू रामचंद्रांची सगळ्यात जास्त प्रेम करणारी कैकेयी होती आणि प्रभू रामचंद्र कौशल्यापेक्षा सुद्धा कैकेयीवर प्रेम करत होते. हे आपल्याला नंतर समजलं, पण कैकेयीने त्याच्यासाठी किती रोष घेतला. तसं ह्या शकुनींना कशाही परिस्थितीत कौरवांचा नायनाट करायचा होता. पण शकुनीला माहित होतं की भगवान श्रीकृष्ण ज्यांच्या बाजूने आहेत त्यांचा पराजय कधी होणार नाही. शकुनीला माहित होतं, तरी सुद्धा त्याने काय केलं, कारण ज्यावेळी धृतराष्ट्राचं लग्न गांधारी बरोबर झालं त्यावेळी शकुनीचा विरोध होता.
ह्या अंधाला आपली बहीण द्यायची नाही, बहीण द्यायची नाही, हट्ट धरून बसला होता. पण गांधारीच्या पत्नीने ते ऐकलं नाही. गांधारीच्या वडिलांनी ते ऐकलं नाही आणि त्यांचा विवाह त्यांनी यांच्याशी करून दिला, दुसऱ्याशी. हे शकुनीला फार खलत होतं. पण शकुनीचं मत त्यांच्या वडिलांनी मान्य केलं नाही, त्यामुळे शकुनीच्या मनात फार खल होता. आणि म्हणून त्या स्वतः, आता मगाशी म्हटलं तुम्हाला, स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी मनुष्य काहीही स्तराला जातो, कुठल्याही स्तराला जातो. त्याचं जलद होता म्हणून शकुनी. आपली इच्छा पुरी झाली नाही, आपल्या वडिलांनी ऐकलं नाही, तर त्यांचा नाश करण्यामध्ये त्यांना आनंद होता. त्या कौरवाचा नाश केला पाहिजे, हे एकच त्यांच्या मनात विचार होता. आणि हा कौरवांचा नाश करायसाठी त्यांनी कौरवांना भगवंताच्या, पांडवांच्या विरुद्ध भडकवलं, भगवंताच्या विरुद्ध भडकवलं आणि शेवटी त्यांचा नायनाट झाला. शकुनी तर मेलाच मेला, नायनाट झालाच त्याचा, पण त्यांनी कौरवांचा पण नायनाट केला. तर ही दुसऱ्या अघोरी प्रवृत्ती, अघोरीची जी असते इच्छा म्हणतो ती अशी. तर ह्या अघोरी प्रवृत्तीमुळं शकुनी या कौरवांचा नाश करा. खरा खलनायक शकुनी होता. कौरवांच्या खऱ्या नाशाला शकुनी जबाबदार होता. कारण कधी कधी धृतराष्ट्राने, तुमचं दुर्योधनाने कंपनी सुद्धा कधी कधी पॉझिटिव्ह विचार करायचा प्रयत्न करत होते, पण शकुनी त्याला कधीही पॉझिटिव्ह विचार करू देत नव्हते. त्यांना भगवंताच्या विरुद्ध आणि पांडवांच्या विरुद्धच भडकवत होते. ही खरी तिची भूमिका आहे शकुनीची तिच्यामध्ये. ज्यावेळी पांडवांना हे याच्यामध्ये पाठवलं गेलं, लाक्षागृहामध्ये, त्यावेळी सुद्धा हे ह्यांना शंका आलेली होती विदुरना, की हे पांडवांना लाक्षागृहात पाठवले, ह्यात यांचा काय तर फल विचार असावा म्हणून. म्हणून विदुराने त्यांना एक सांकेतिक भाषा सापडली, की सांगितली की बिळात राहणारे जे पशु उंदीर असतात ते बिळात राहतात आणि जिथे ज्यावेळी आग लागते त्यावेळी ते बिळातून बाहेर पडून जातात. ही गोष्ट सारखं सारखं सांगत होते विदुर. आता युधिष्ठिर महाराज म्हणजे अत्यंत बुद्धिमान माणूस, तरी विदुर ही अशी गोष्ट का सांगाले, महत्वाचा विषय राहायला पाहिजे, लहान मुलाने कथा सांगू तसं का सांगाले. पण त्यावेळी त्यांनी युधिष्ठिर महाराजांनी विचार केला, याच्या ह्या सांकेतिक भाषेत काय तर महत्वाचं ते आम्हाला सुचवतात. ज्याच्या वेळी आग लागते त्यावेळी बिळात असणारे उंदीर पळून जाण्यासाठी बिळ तयार करतात. ती ज्यावेळी सांगत होते ते ध्यानात आलं. कोणाचं तर माईक बंद करतात. हरी बोल काढलं होतं. हरी बोल हरी बोल. माईक बंद केला का? हा, तर ही सांकेतिक भाषा वापरली, त्याच्यामुळं युधिष्ठिरांच्या ध्यानात आलं की असा काहीतरी खेळ असावा. म्हणून मग युधिष्ठिर महाराजांनी तिथे गेल्यानंतर, लाक्षागृहामध्ये गेल्यानंतर त्यांना ध्यानात आलं की इथं आमचा वध होणार आहे किंवा आम्हाला जाळून टाकणार आहे. शंका आली, कुणकुण आली, काय तर अभद्र घडणार आहे. म्हणून त्यांनी आतून संपूर्ण सगळा बिळ तयार केला आणि त्याच्यातून भागून बाहेर त्यांची सुटका करण्यात आली. तर अशा पद्धतीनं भगवंत पण ह्यांना रक्षण करायचं असेल तर कुठल्याही मार्गाने, कुणाच्याही मार्गाने त्यांना दूर करत असतात. म्हणून त्या परदुःखी जी सुखी होणारी माणसं असतात त्यांना कधी भगवंताचं प्रेम मिळत नाही किंवा भगवंताची कृपा मिळत नाही. पण जे भगवंताच्या भक्त असतात त्यांना भगवंत मार्गाने त्यांचे संरक्षण करतात. आता मी कर्माची बाहेर तुम्हाला कर्म केलं पाहिजे. लोक असतात त्या लोकांच्या पासून आपण बाजूला कसं राहावं आणि तो स्वभाव कमी करण्यासाठी प्रयत्न त्यांचा ज्यावेळी साधूशी संता संग होईल त्यावेळी हा कमी करायसाठी मार्ग त्यांना मिळतोय करतात. पण कुठलाही निर्णय घेत असताना ज्या ज्यावेळी आपल्याला होतो त्यावेळी आपण भगवंताचं नामस्मरण करावं आणि भगवंताचं नामस्मरण ज्यावेळी मन शांत होईल त्यावेळी आपण कुठला निर्णय घ्यावा. ज्यावेळी रावण धारात पडलेला होता त्यावेळी भगवान प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं की रावण हा खूप बुद्धिमान आहे, ब्राह्मण आहे. ते राक्षस काळ जन्मला तर त्याच्याकडे ज्ञान आहे, ते ब्राह्मणासारखं ज्ञान आहे, तू जाऊन त्याच्याकडे उपदेश घे. हे ज्यावेळी सांगितलं, लक्ष्मण म्हणले तो सीतेचा हरण केला, आपल्या सेनाचा एवढा वध केला, आपल्या विरोधात तो काय मला ज्ञान शिकवणार आहे. तर लक्ष्मण म्हणाले हा विषय वेगळा आहे ना तो विषय वेगळा आहे, तू त्यांच्याकडून ज्ञान घे. लक्ष्मण गेले आणि रावणाच्या डोक्यात जाऊन उभा राहिले. रावणाचं बघितलं लक्ष्मणाला आणि मान पुढे केली आणि लक्ष्मण म्हणाले की मला प्रभू रामचंद्राने पाठवलंय आणि तुमच्याकडून उपदेश ऐकण्यासाठी पाठवलंय, तुम्ही मला ज्ञान द्या. म्हटल्याने उभा राहिला
रावणाने इकडे तोंड केलं आणि परत तसंच पडून राहिला. तर काय त्यानं पुढं एक शब्द सुद्धा बोलले नाहीत रावण. मग नंतर लक्ष्मण निघून आले आणि प्रभू रामचंद्रांना विचारलं काय काय झालं, काय तुला ज्ञान तुम्ही दिलं रावणाने. तर लक्ष्मण म्हणाले मी जाऊन असं असं केलं, नाही विचारलं पण मग त्यांनी काय माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि मला काय ज्ञान दिलं नाही. त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हणले तू काय काय केलास, तर त्याच्यासाठी मी असं त्याच्या डोक्यावर राहिलो आणि तुम्ही काय सांगितलं तरी सांगतो. अरे ज्ञान प्राप्तीसाठी असं ज्ञान कोण तुला देणार काय म्हणाले. तर ज्ञान प्राप्तीसाठी जे ज्ञान देणार आहे त्यांना आपण गुरुस्थानी म्हणून त्यांना शरण गेलं पाहिजे आणि मग त्यांच्याकडून ज्ञान मिळावे यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. असं ज्ञान प्राप्त होते, असं काय म्हणतात ते स्वाभिमान परिविष्टपणानं ज्ञान कधी मिळत नाहीये. तर हे सांगितल्यानंतर पळत जा आणि त्यांच्या चरणाजवळ उभा राहा आणि मग तू त्यांच्याकडून ते गुरु समजून त्यांच्याकडून अपेक्षा कर ज्ञानाची, त्यावेळी तू तुला उपदेश करतील. मग परत लक्ष्मण गेले, त्यांच्या चरणाजवळ उभा राहिले आणि सांगितले की प्रभू रामचंद्र मला परत पाठवलंय आणि त्यांनी काय सांगितले तेही सांगितलं आणि मला आपल्या मरणाच्या या शेवटच्या घटकेत मला असं ज्ञान द्यावं की जे मला माझ्या आयुष्यात उपयोगी पडेल. त्यावेळी रावणानं सांगितले की त्यांना कुठलीही गोष्ट करत असताना दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. कुठलंही चांगलं कर्म करत असताना आपण जास्त विचार करायचा नाही, ते कर्म पटकन करायचं. आणि कुठलं वाईट कृत्य करत असताना पूर्ण विचारांती पटकन करायचं नाही, पूर्ण विचारांती निर्णय अनेकांचे उपदेश घेऊन निर्णय करायचं. तर माझ्या आयुष्यात हे करायला मी चूक केलेली आहे, म्हणून मी आज हे फळ भोगतोय. प्रभू रामचंद्रांच्या बरोबरी करतो हे का, तर मी निर्णय बरोबर घेतलेला नाही. तर चांगली गोष्ट करत असताना आपण जास्त वेळ घालवायचा नाही. त्यावेळी माझ्या डोक्यात विचार आला, तर रावण म्हणता येतं, त्यावेळी माझ्या डोक्यात विचार आला होता की मी अशी शिडी बनवेन ज्याद्वारे इथले जे बद्ध जीव आहेत लोक भोगतायत ते स्वर्गात जातील आणि त्यासाठी मी तप केलं. पण हा माझ्या डोक्यात विचार आला, पण हे करायसाठी मी प्रयत्न केलो नाही. करायचं असं चाल ढकल केलं आणि ते प्रयत्न केले नाहीत, पण त्याच्या अगोदर मला मृत्यू येत आहे. आणि दुसरं जे वाईट कर्म करत असताना अनेक वेळ विचार करायला पाहिजे. तो जास्त वेळ विचार न करता मी पटकन केलं, तर त्याच्यामुळे ही आज माझी परिस्थिती झालेली आहे. तो म्हणजे ते कर्म म्हणजे कुठलं, ज्यावेळी माझी बहीण मला येऊन सांगितले, नाक कापून आलेले होते की असं असं एक वनामध्ये एक नवरा बायको राहतात आणि ती सीता जी आहे ती अतिशय सुंदर आहे आणि ती तुझ्यासाठी योग्य आहे. त्या प्रभू रामचंद्रांच्यासाठी रामचंद्र म्हटले नाही, तर त्या वनवासासाठी ती योग्य नाही आणि ती तुझ्यासाठी योग्य आहे. तिचं सौंदर्याचं वर्णन केलं. हे सांगितल्यानंतर, हे वर्णन झाल्यानंतर 1 तास ते 2 तासाच्या मी मरीचीला गेलो. म्हणजे मारीच दिसत याच्यात काय आता नाव आहे त्या देशाचं नाव मला ध्यानात येणार. तर तिथं अनेक मैल दूर असलेल्या गावात देशामध्ये मरीचीच्या तिथं पोहोचले रावण. हे सांगितल्या त्यांचा काम इतका जागृत झाला की ही स्त्री मला पाहिजेच आहे आणि तिला मी स्मरण केलं पाहिजे, मी कशा प्रसिद्ध प्राप्त करणार. म्हणून तिथून ते मॉरिशसला गेले. तर तिथं मरीची होते. मरीचीला म्हणाले असं असं तू तिथं हरिणाचं सोनेरी हरणाचं रूप घ्यायचं, स्वर्ण हरणाचं, आणि कसं कसं प्रभू रामचंद्रांना त्या सीतेला हरण करायचे सगळं आयडिया दिली. त्यानंतर मरीची म्हणाले मी काय करणार नाही. तर ते म्हणाले एक ध्यानात धर, हे तू जर नाही केलास तर मी तुझा आता ह्या क्षणी तुझा वध करणार. म्हणजे जर मरीची रावणाचं ऐकलं नसतं तर रावण त्या क्षणी त्याचा वध केला असता. मरीचीने विचार केला मी तरी कार्य केलं नाही तर रावण मला त्या क्षणी वध करणार माझा, आणि जर मी हे कार्य केलं तर प्रभू रामचंद्रांच्या हस्ते माझा मृत्यू होण्याची शक्यता आहे. मग ह्यातलं दुसरं श्रेयस्कर कार्य कुठलं माझ्यासाठी, तर ते प्रभू रामचंद्रांच्या हस्ते जर माझा मृत्यू झाला तर मला भगवद्धाम प्राप्त होईल, भगवंताची कृपा प्राप्त होईल. मग ते माझ्या दृष्टीने योग्य आहे. म्हणून त्यांनी मरीचीने स्वर्ण मृगाचं रूप घेतलं. म्हणजे ह्यातून रावणानं सर्वांच्यासाठी उपदेश काय दिला महत्वाचा, आपण सत्य करत असताना सत्कर्म किंवा पुण्यकर्म करत असताना फार त्याच्यावर विचार करायचा नाही. म्हणजे विचार करायचा सगळ्या दिवशी आपल्याला करता येईल का नाही करता येईल, अपयश होणार काही विचार करायचा, पण त्याच्यात खूप वेळ घालवायचा नाही. तो पटकन करायचा, कारण त्याच्यात अनेक अडचणी आल्या तर ते सत्कर्म आपल्या हातून घडणार नाही. म्हणून त्यासाठी खूप विचार करायचा आणि पटकन करायचं. म्हणजे त्याचं पुण्यकर्म असेल किंवा
कोणत्याही भक्तिमय कर्माचं जे फळ मिळणार असेल ते मिळेल, ते पटकन मिळेल. आणि वाईट कर्म करत असताना कुठलंही अनेकांचे सल्ले घेऊन, पूर्ण विचार करून, विवेकबुद्धीचा वापर करून हे कर्म केल्यामुळं मला त्रास सहन करावा लागणार नाही, माझी अडचण येणार नाही का, त्याबद्दल पूर्ण विचार करूनच ते कर्म करायचं. अन्यथा त्या कर्माचं दृष्टिफळ लगेच आपल्याला मिळत असते. आणि ज्यावेळी अनेकांचे विचार घेतो, आपली बुद्धी ज्यावेळी शांत असते, मन शांत असते, त्यावेळी केलेला विचार हा आपल्याला पोषक असतो, त्या दृष्टिकोनातून लोक दिसतो. म्हणून आपलं मन ज्यावेळी शांत असते त्यावेळी असे निर्णय घ्यायचे, हे जर आपल्या बुद्धीला पटलं नाही की मला हे असं करणं ठीक नाही आहे, त्याच्यामुळे मला माझा आध्यात्मिक ग्रास भक्तिग्रास होऊ शकतो. म्हणून अनेकांचे जे असे थोर लोक असतात, ज्ञानी लोक असतात, साधू संत असतात, शास्त्र असतंय, यांच्याकडून उपदेश घेऊन ते वाईट कर्म करायचं, ते आपल्याकडून होऊ नये त्यासाठी आपण प्रयत्न करायचे. कधी कधी वाईट कर्म काय आणि चांगलं कर्म काय आपल्याला समजत पण नाही, म्हणून अशा साधू संतांचा, ज्ञानी विवेक बुद्धिमान लोकांचा आपण सल्ला घ्यायचा आणि मग करायचा. आणि हे रावणाने जे उपदेश दिलेले आहेत हे आपल्यासाठी महत्वाचे उपदेश आहेत, आपल्यासाठी पण आहेत. ते भगवद्गीता भगवंतांनी सांगितली ती का अर्जुनाला सांगा म्हणून सांगितलं, अर्जुन बुद्धिमान भगवंताचे मित्र होते, आपल्यासाठी सांगितले. तसंच हे रावणाचं जे ज्ञान आहे आपल्यासाठी आहे. कुठलंही सत्कर्म करत असताना, चांगलं कर्म करत असताना जास्त त्याच्यात वेळ घालवायचा नाही, पटकन करायचं. आणि कुठलेही दुष्कर्म आपल्या हातून होत आहे असं वाटत असेल तर ते लगेच करायचं नाही, त्याच्याबद्दल अनेकांचे उपदेश घेऊन ते करायचे आणि विचार करून ते आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक जीवनात किती त्रास देणार आहे, किती आपला नाश होणार आहे हे विचार करून करायचे, हे आपल्या ध्यानात ठेवायचं. कधी हे काय झालं, शीघ्र माणसाचा परनिंदा. शास्त्रात सांगितले की परनिंदा करत बसायचं नाही कधी, तो विषय सोडून द्यायचा. कुठं परनिंदा होते तो भाग सोडून द्यायचा. कारण काय, परके ज्यावेळी निंदा करतो एखादी, तर समजा त्या ज्याची निंदा करतोय त्याचे वाईट गुण असतील किंवा वाईट कर्म असतील, तर तिची निंदा केल्यामुळं, त्याच्यामुळे चर्चा केल्यामुळे ते गुण आपल्यामध्ये येतात आणि त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतंय, त्याचं पापकर्म आपल्याला भोगावं लागतंय. म्हणून परनिंदा कधीही करायची नाही. भले आपण कोणाची स्तुती करू शकलो नाही, भले आपण कोणाचं कल्याण करू शकलो नाही, तरी दुसऱ्याचं निंदाही करायची नाही आणि अकल्याण कधी चिंतायचं, तेवढं करायचं. आपल्या हातून एखादं कर्म शुभकर्म नाही घडलं, एखाद्याचं कल्याण करायसाठी आपण मदत नाही करू शकतो, एखाद्याशी गोड बोललो नाही तरी चालेल, पण कोणाला कटू बोलून कोणाचं मन दुखवायचं नाही. आणि दुसऱ्याची निंदा करून त्याचे जे गुण आहेत, दुष्कर्म वाईट गुण, ते आपल्यामध्ये येऊ नयेत, त्यासाठी ह्यापासून परावृत्त राहायला पाहिजे. आणि भांडखोर व्यक्तीच्या बद्दल तर शास्त्र सांगते, अशा भांडखोर व्यक्तीचं कोण सुद्धा बघू नये, अशा व्यक्तीचं तोंड बघितल्यानंतर स्नान केलं पाहिजे असं शास्त्र सांगतात. आता इतकं शक्य नाही आहे, पण अशा व्यक्तीपासून परावृत्त राहिलं पाहिजे. पण अशा भांडखोर वृत्तीची जे लोक असतात प्रवृत्तीचे, त्यांना काही कारणामुळे ते भांडण सुरू करतात. त्याच्यासाठी योग्य भांडायचं, एकदा आपण मुद्दा हे भांडण करायचं कारण आहे काय, पण त्या व्यक्तीची प्रवृत्तीच तशी असते, स्वभाव तसं असतं की छोट्या छोट्या कारणावर भांडण करणे, त्यातच त्यांना आनंद मिळतो, भांडण करण्यातच त्यांना सुख मिळत असते, आनंद मिळत असते. म्हणून अशा लोकांपासून कधी परावृत्त राहावं, याचा संग कधी करू नये. आणि असे जे लोक असतात ज्यांना शेवटी नरक गमन नक्कीच व्हायचं असते. म्हणून ह्यासाठी अशा लोकांचे जे सत्संग आहेत, संघ आहे, त्याच्यापासून परावृत्त होण्याचा नेहमी प्रयत्न करायचा आणि साधू संघामध्ये राहायचा नेहमी प्रयत्न करायचा. आता असे जे लोक असतात दुष्ट प्रवृत्तीचे, कधी कधी त्यांचं पण त्यांना पण आध्यात्मिक मार्ग मिळतो, ते कसं, तर असे जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतात जर एखाद्या साधूची संघाला आणि त्यांनी साधूचा उपदेश जर मान्य केला तर त्यांचं कल्याण होत असतंय, परत त्याला भगवंताचं प्रेम प्राप्त होते, भगवंत धाम प्राप्त होते. तर असं म्हणजे याचं उदाहरण म्हणजे मृगारी, तो प्राण्यांना आरगोट मारत होता आणि ते तडफडत होते, त्यावेळेला त्यांना आनंद मिळत होता. हे दुसऱ्या लोक देऊन स्वतः आनंद होण्याचा प्रकार. पण नारद मुनी ज्यावेळेस समजून सांगितलं त्यांना, त्यावेळी त्यांनी सोडून दिलं, पृथ्वीची हत्या करायचं सोडून दिलं आणि ते ऋषीमुनी बनून गेले आणि भगवंत धाम प्राप्त केले, भगवंतांचं प्रेम प्राप्त केलं. नंतर ध्रुव महाराजांनी सुद्धा, ध्रुव महाराजांनी असं वाईट कर्म काय केलं नव्हतं, पण भगवंतांची त्यांच्यावर नारद मुनींनी अशी काय त्यांना सल्ला दिला, उपदेश केला की त्यांनी भगवंतांची प्राप्ती फक्त 6 महिन्यात केली. नंतर प्रल्हाद महाराजांचा जन्म हा राक्षस कुळात होऊन सुद्धा त्यांनी भगवंतांचे शुद्ध भक्त बनले. कारण का, नारद मुनीशी संपर्क आला. गर्भामध्ये असताना त्यांनी नारद मुनीच्याकडून शास्त्राचे भगवंताची माहिती ऐकली, शास्त्र ऐकलं, वेद ऐकले आणि त्यामुळे ते शुद्ध भक्त बनले. विभीषण राक्षस कुळात असून सुद्धा ते भगवंताचे शुद्ध भक्त बनले. विभीषणाची जी मुलगी होती त्रिजटा, ती सीतेचं संरक्षण करण्यासाठी अशोकवनात
होती. अशोकपणात ज्यावेळेस भगवंतीला सीतेला ठेवलेलं होतं तिचं संरक्षण करण्यासाठी स्त्री जगाला होती, पण ती तिचे वडील भगवत भक्त असल्यामुळं ती पण भगवत भक्त होती, पण ती दाखवून दिली नाही कधी, आणि ती सीतेचं खूप चांगली सेवा केली होती. असं ज्यावेळी साधू संघात येतात, साधूच्या संपर्कात येतात, त्यावेळी ते सुद्धा शुद्ध भक्त होतात. असे हजारो हजारो लाखो उदाहरण आहेत. त्यामुळं आपण शुद्ध भक्ताच्या संगतीत आल्यामुळं आपण भगवत प्रेम प्राप्त करू शकतो आणि भगवत ध्यान प्राप्त करू शकतो. पण त्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे. आणि मगाशी जे रावणाला दिलेले शिक्षण आहे, दोन गोष्टी त्या आपण नेहमी व्यवहारात आपल्या मनात बांधून ठेवायच्या, मनात बांधून ठेवायची की चांगलं कर्म करत असताना जास्त वेळ घालवायचा नाही, वाईट कर्म करत असताना जास्तीत जास्त वेळ घालून मला काय सतसत बुद्धी तसेच इतरांच्या उपदेशावर काय केलं पाहिजे याचा सल्ला घेऊन मग करावा. हे आजच्या श्लोकाचाही महत्वाचा विषय. हरे कृष्ण. वेळ संपलेली आहे. तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. हरी बोल. ऐकतात ना सगळेजण?